राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातला ड्रीम प्रोजेक्ट अशी ओळख असलेल्या लॉर्ड्स अँड मेटल्स एनर्जी लिमिटेडच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। लोह खनिजातून पोलाद निर्मिती करण्याच्या सगळ्या प्रक्रिया एकाच ठिकाणी असलेला राज्यातला एकमेव एकात्मिक पोलाद निर्मिती प्रकल्प असून या प्रकल्पातून 4.5 दशलक्ष टन पोलादाची निर्मिती होणार आहे आणि 24,000 रुपयांची गुंतवणूक यामध्ये होणार आहे। तसंच लोह खनिजाचं उत्खनन झाल्यानंतर थेट कोनसरीच्या या प्रकल्पापर्यंत खनिजाची वाहतूक करण्यासाठी 85 किलोमीटर लांबीची स्लरी पाईपलाईन टाकण्यात आली असून राज्यातली अशा पद्धतीची ही एकमेव पाईपलाईन आहे। या पाईपलाईनचं उद्घाटन ही देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत। त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासावर त्यांनी ज्या पद्धतीने लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वर्षातला तिसरा दौरा आज होत आहे। आपण बघू शकता ही संपूर्ण सुरक्षा यंत्रणा त्यांच्यासाठी आता तैनात करण्यात आलेली आहे। या ठिकाणी कोनसरीमध्ये एकात्मिक पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यासाठी हे संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी C60चे जवान चारी बाजूला तैनात आहेत, बॉम्ब स्क्वॉड पथक आहे, एकूणच संपूर्ण जवान आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे। त्यामुळे सुरक्षेचा कुठलाही यात त्रुटी राहू नये या दृष्टीने काळजी घेतली जात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडचिरोलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं किती लक्ष आहे याचं एक उदाहरण म्हणजे या जिल्ह्यात तब्बल तिसरा दौरा आहे। या वर्षातला 1 जानेवारीला मुख्यमंत्री गडचिरोलीत आले होते, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कवंडेला भेट दिली होती। आज परत मुख्यमंत्री वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत येत आहेत आणि ही मोठी भेट मुख्यमंत्र्यांकडून आज या ठिकाणी दिली जाणार आहे। ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकल्पाचं भूमिपूजन आता होणार आहे, हा प्रकल्प गडचिरोलीसाठी मील का पत्थर ठरेल अशी एक चर्चा आहे। स्टील हब गडचिरोलीला बनवण्याच्या दृष्टीनं हा जो प्रकल्प आहे याचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। कारण 2017 मध्ये याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजन केलं होतं। आता हा प्रकल्प उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। एक मोठी बातमी, विधिमंडळात मोबाईलवर पत्ते खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कृषी मंत्री कोकाटे वादात सापडले। या वादावर कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी राज्यात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटलेली आहे। खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी यावर नाराजी व्यक्त केलेली आहे, तर कोकाटेंचं वागणं योग्य नव्हतं असं खुद्द राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं। कोकाटेंच्या राजीनाम्यावर पक्षाचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील असे संकेत तटकरे यांनी दिले होते। यापूर्वी देखील वेगवेगळ्या वक्तव्यानं कोकाटे वादात सापडले होते आणि त्यामुळे आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत नेमकं कोकाटे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।